हातभार लागावा म्हणून. आता हा झाला. तर ह्याच्यासाठी प्रयत्न करणारे कोण होते? तर ह्याच्यासाठी प्रयत्न करणारे समाज विकास नावाची संस्था आणि त्या संस्थेचे भूमिपुत्र वारसर आणि दिलासा म्हणून संस्था आहे. हे दिलासा, ह्या दिलासा संस्थेच्या कोमल घोष ह्या दोघांनी प्रयत्न करून ही कन्सेप्ट होती त्याला मूर्त स्वरूप दिलं आणि तुमच्यापर्यंत ही किट पोहोचू लागली. पण त्यांनी जरी मूर्त स्वरूप दिलं तरी कोणीतरी महान दाता पाहिजे नाही देणारा, डोनेट करणारा एक महान दाता पाहिजे. तर तसा डोनेट करणारा महान दाता म्हणून कोण आहे? ते अमेझॉनने आपल्याला माणुसकीचा हात म्हणून आणि सामाजिक आधार म्हणून आपल्याला हे रेशनिंगचं सोय केली. म्हणजे तुम्हाला पण तुम्ही किट घेऊन गेला तर कोणी विचारलं की कोणी दिले की काय आहे, की संस्था कोण होती, की त्याला डोनर कोण होता, की काय, की काहीच माहीत नसलं तर काय उपयोग आहे? ठीक आहे. तसं ते तुम्हाला इंटिमेशन म्हणून नाही पण माहिती म्हणून मी तुम्हाला सांगतो की हे असं आहे. अमेझॉन हे डोनर आणि दिलासा आणि समाज विकास हे दोन प्रयत्न करून कन्सेप्ट वास्तविक अंमलात आणणारे आहेत आणि आम्ही एक इम्प्लिमेंट करणारे पार्टनर आहोत. मी हरिश्चंद्र ढाकणे एक फक्त तुमच्यापर्यंत मध्यस्थ पोहोचणारा दुवा आहे. माझा याच्यामध्ये बाकीचा काही संबंध नाही. पण कुणीतरी काहीतरी करावं लागतं, कोणी द्यावं लागतं, कोणी एकाच्या हातातून दुसऱ्याच्या हातात पोहोचावं लागतं, कोणी खरोखरच कुणाला गरज आहे का ते बघावं लागतं. आणि त्यातली त्यात सगळ्यात महत्वाचा आम्ही एक समोर उद्देश ठेवतो, आमच्या संपर्कात तरी किमान आमच्या रेंजमध्ये तरी आहे ना कुणी अडचणीत नसतो. हा भले एखादा खूपच अडचणीत आहे तुमच्यापेक्षा बी, पण त्याच्यापर्यंत आम्ही पोहोचू शकत नाही तर ते आमचं काय त्याच्यामध्ये ते नैसर्गिक, त्याच्यापर्यंत आम्ही पोहोचत आलंच असं नाही. अनेक दुसरे आहेत ना आमच्यासाठी कोणीतरी पोहोचले असतील, त्यांना कोणीतरी मदत. तर ही अशी परिस्थिती, तर ह्या परिस्थितीचा आढावा म्हणून मी तुमच्यापैकी कुणाला अनुभव शेअर करण्यासाठी चान्स देईल. तर कोण बोलत? काय सांगायचं तुम्ही माहिती आहे का?